हॅलो एव्हरीवन. तर मी आली होती माझ्या 2 पिल्लांसोबत मोमोज खाण्यासाठी. तर आयेशनी इथे ऑर्डर केले फ्राईड कॉर्न मोमोज अँड शौर्यनी आणि मी ऑर्डर केले स्टीम मोमोज. ठीक आहे. तर आम्ही ऑर्डर दिलेली होती. तर कसं आहे ना, आपण आपल्या मुलांसाठी खूप काही करतो ना, त्यांच्या गरजा पूर्ण करतो, त्यांच्यासाठी नवीन-नवीन वस्तू घेतो. पण मला असं वाटते की मुलांना या सगळ्यांपेक्षा आपला वेळ जास्त महत्त्वाचा असतो. म्हणून अधूनमधून मुलांना घेऊन बाहेर जा, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा, कुठे फिरायला जा, त्यांना आवडतं काहीतरी खायला द्या, एखादी छोटीशी स्पेशल ट्रीट द्या. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीचा आनंद त्यांच्यासोबत घ्या. कारण आपण त्यांच्यासोबत घालवलेला हा वेळ पुन्हा परत येणार नाही. आज ते छोटे आहेत, उद्या मोठे होतील आणि त्यांचं स्वतःचंच जग असेल. म्हणून शक्य असेल तेव्हा मुलांसोबत वेळ घालवा आणि त्यांच्या छोट्या इच्छा पूर्ण करा. म्हणजे छोट्या-छोट्या इच्छा पूर्ण करा आणि त्यांच्या सुंदर आठवणी तयार करा. तर खरंच मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवून खूप खूप छान वाटते. मला वाटते ही वेळ गेलेली परत माझ्या लाईफमध्ये येणार नाही आहे. म्हणून मी माझ्या मुलांसोबत मनसोक्त जीवन जगते. मला या आठवणी क्रिएट करायला खूप आवडतात. तर इथे बघू शकता आयन्सचे फ्राईड मोमोज खूप गरम होते आणि लवकर थंडे होत नसल्या कारणामुळे त्याला हार्ड जात होतं खायला. तर इथे बघू शकता त्याला चटकासुद्धा लागत आहे. बट त्याचं म्हणणं होतं नाही मला तर खायचेच आहे, टेस्ट करायचे आहे कसे आहे तर. तर तो ना इथं कसा खात आहे माहिती आहे का, ती आतमधली स्टफिंग असते तो रिमूव्ह करत आहे आणि देन ते वरचं कवर आहे तो खात आहे. तर मी म्हटलं दिस इज नॉट करेक्ट वे आयांश. तर तो बोलत आहे काही नाही होत मम्मी, मला गरम लागत आहे ना म्हणून मी असा खात आहे. म्हटलं इट्स ओके बेबी, तर खा तू, तुला जसं वाटते तसं. तर देन आयंश मग आयंशचे बघून शौर्यने सुद्धा अगेन त्याच टाईपचे मोमोज ऑर्डर केले. तर इथे बघू शकता मोमोज खाल्ल्यानंतर आम्ही घेतला ओरिओ शेक. तर सगळ्यांनी वेगवेगळ्या टाईपचे शेक ऑर्डर केले होते. तर शौर्यने घेतला होता ओरिओ शेक, आयंशने घेतला होता किटकॅट शेक आणि मी घेतला होता काहीतरी ओरिओ शेकच घेतला होता वाटते. तर अशा प्रकारे आम्ही स्पेशल ट्रीट आमची एन्जॉय केली आणि कधी-कधी असा टाईम स्पेंड करून खूप छान वाटते. अशा आठवणी क्रिएट करा तुम्ही पण तुमच्या मुलांसोबत. आणि मी तर माझ्या मुलांना धाकात तर बिलकुलच नसते ठेवत की तू असंच केलं पाहिजे आणि तू तसंच केलं पाहिजे. ते आपल्या म्हणण्यानुसार राहणारे नाही आहे, कारण त्यांचं लहानपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगू द्या. माझं तर हेच मत आहे आणि मी माझ्या मुलांना जगू पण देत असते. लोक म्हणतात की किती खेळतात लेकरं वगैरे. अरे यार, ते लेकरं आहे, आता नाही खेळतील तर कधी खेळतील मग. म्हणून लोकांच्या म्हटल्याचा काही विचार करू नका. मेन इम्पॉर्टंट आहे आपल्या लेकरांचं लहानपण, त्यांची हॅपीनेस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणून त्यांनाच जास्त इम्पॉर्टन्स द्या. आणि देन आम्हाला अजयसुद्धा इथे जॉईन झाले होते आणि देन आम्ही मग इथं आमची रेस चालू झाली. तर इथे मग आयंश बघू शकता किती छान एन्जॉय करत आहे आणि त्याचं म्हणणं होतं की पप्पा फास्ट चला, फास्ट चला, आपल्याला हरवायचं आहे या दोघांना. तर अशा प्रकारे आम्ही घरी गेलो आणि इथे आयंश बघू शकता गाईज किती मोठा दिसत आहे. माझं हातभर पिल्लू आज किती मोठं दिसत होतं. मला असं नवल वाटत होतं की बापरे, लेकरं खरंच किती लवकर मोठे होतात. तर येस गाईज, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.